मला वाटलं आज आपला रंग वाया जातोय का काय, कोणच खेळणार रंगपंचमी. राम मंडळी, आज रंगपंचमी म्हणल्यावर पहिला तर श्लोकाने शुभ्राला 2 पिचकाऱ्या घेऊन दिल्या आणि कलर घेऊन दिला. काय म्हणलं आता तुम्ही. मग आपल्याला जायचं होतं आपल्या पिशे काकांच्या इथं वालगाचा कार्यक्रम होता. आता वालगाचा कार्यक्रम म्हणला का 2च महत्त्वाच्या गोष्टी, एक तर त्या वालग्यांचा पारंपरिक नृत्य आणि बोकडाचा जेवणाचा कार्यक्रम. इकडे आम्ही पैसे देऊन आचार्य बोलवला होता, तरी पण सर्वजण आपल्या अनुभवाचे बोल त्यांना सांगत होते. ते फक्त जरा कडवे होते, ते भाग वेगळा. मग खास करून आमचे पुण्याचे शेफ आपले अतुल भैया, लय अनुभव आहे व फक्त उपयोगच होत नाही. कुठं हॉटेल व्यवसायात व दुसरं काय नाही. मग मी नामल बसलो होतो वालग्यांचं नृत्य बघत, पण असं काम न करता बसलेलं कोणाला बघवतंय वय थोडीच. मग लगेच काम सांगितलं. मग मी नामल गेलो होतो आपले फेवरेट डिझायनर विजय पवार यांच्याकडे पिशे काकांचे कपडे आणायला, आणि तोपर्यंत तिकडं वालग्यांनी वॉर्मअप झाला होता. मग काय केली ना चालू सुरुवात. मग याचा फुल व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलाय, तो पण चेक करा. यांच्या नृत्यामध्ये ना 3 पिढ्या नृत्य करत होत्या. असं वाटलं होतं की आपण पण जाऊन नाचावं, पण मग व्हिडिओ पण काढणार. आणि इकडं जेवणाचं नियोजन आमचे पुण्याचे शेफ अतुल भैया यांनी पार पाडलं. सुक्क मटण म्हणा, झणझणीत रस्सा म्हणा आणि कमी जास्तीला भात पण केला होता. मग काय पहिल्यांदा वालग्यांना जेवण वाढण्याची परंपरा पार पडली आणि व्हिडिओ काढून जमला असेल म्हणून अमोलच्या मम्मीने सरबत बी पाजला. हे आत्मथा शांत जा. मग शेवटी देवाची पालखी निघाली, सर्वांनी पाया पडून घेतल्या. आता काम करून जेवायची वेळ आमची होती. मस्त झालं होतं जेवण, एक नंबरच. जेवण पण मिळाला प्यायला. पण वाटलं आज रंगपंचमी साजरी होते का नाही काय माहीत. माझी तर पहिली होती राव सोशल मीडियावर रंगपंचमी. मग काय पेट्रोल टाकून येऊ तर इकडं पहिला मानकरी गावला आपला सौरभ, त्याला पूर्णच रंगवला पहिल्यांदा. आमचा गाल तर पिवळाच करून टाकला. मग काय सगळा कोणालाच सोडलं नाही, दिसेल त्याला कलर लावला. अतुल भैयाला बी लावला. सगळ्यात भारी तर आपल्या कावळ्याला हात बसला होता. हे पुष्पाचा ब्रँडच वाटत होता, कोणालाच सोडला नाही, सगळ्याला कलर लावून. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामुळे ना खरी रंगपंचमी तर आमच्या गँगस्टर ग्रुपनेच केली. त्यांचा व्हिडिओ टाकतोय शेवटी, तेवढा बघा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम. राडा होणार, बरं नाही ऐकणार.